आणि यानंतर आपण बातम्या बघणार आहोत. थोडक्यात अनेक कोरोना रुग्णांना ऑक्सिजन लावावा लागतोय आणि या मेडिकल ऑक्सिजनचे दरच आता तब्बल 45% वाढले. ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या एका खासगी कंपनीनं घाटकोपरमधल्या एका रुग्णालयाला एक पत्र लिहिलं आहे आणि ते जे न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलंय. त्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले 250 लिटरच्या ऑक्सिजन सिलेंडरचा दर आधी 6,250 रुपये होता, तो आता 9,000वर पोहोचलाय. ऑक्सिजनची मागणी वाढल्यामुळे दर वाढलेत असं कारण कंपनीने दिले आणि त्यामुळे खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोना आणि बिगर कोरोना रुग्ण अशा दोघांनाही याचा फटका बसू शकतो. ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेसारखा दर्जा देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर सायरन असणार आहे आणि त्यामुळे वाहतूक रोखू नका या वाहनांचे असे आदेशही देण्यात आले. मोकळ्या सिलेंडर किंवा टँकरमध्ये ऑक्सिजन भरण्याची आणि वाहतुकीची सुविधा 24 तास सुरू करावी असे आदेश अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले. मुंबईत काल एकाच दिवसात 2,256 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले. त्यामुळे मुंबईत आता कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 1,71,949वर गेली आहे. 1,431 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झालेत. आतापर्यंत 1,32,000वर रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले. पुणे शहरात 1,00,000 तर पिंपरी चिंचवड शहरातले 50,000 नागरिक आता कोरोनामुक्त झालेत. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोय आणि दुसरीकडे आतापर्यंत 1,00,000 पुणेकरांनी कोरोनावर मात केली आहे. अजूनही मात्र बेपर्वापणे पुणेकर वागताना दिसत आहेत, कारण सोशल डिस्टन्सिंगचा अनेक ठिकाणी फज्जा उडलेला दिसतोय. नाशिक जिल्ह्यात दररोज 1,500 नव्या बाधित रुग्णांची भर पडते. 5 तालुक्यात रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होते. झेडपी आरोग्य यंत्रणेनं हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता अँटीजन आणि आरटीपीसीआर किट्सच्या अत्यावश्यक खरेदीसाठी 8 कोटींच्या निधीची तरतूद केलेली आहे. नियोजन समितीकडून आलेले 7 कोटींच्या निधीसह स्वनिधीतून 1 कोटी टाकून ही खरेदी आता तात्काळ केली जाणार आहे. याच्यात 35,000 अँटीजन किट्स आणि 55,000 आरटीपीसीआर किट्सचा आवश्यक 45 औषधांचा समावेश आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपर्यंत नियंत्रणात येऊ घातलेली मुंबईतली कोरोना स्थिती पुन्हा एकदा बिघडते. कारण गणेशोत्सवानंतर शहरात दररोज 2,000पेक्षा अधिक रुग्णांची नोंद होते. बोरिवली, दहिसर, कांदिवली, ग्रँट रोड, गोरेगाव, अंधेरी पश्चिम, मुलुंड या विभागात रुग्ण दुपटीचा कालावधी 50 दिवसांपेक्षाही कमीवर आला आहे. मुंबई मनपाचं अँटीजन चाचण्यांचे प्रमाण दररोज 7,000हून अधिक असलं तरी या चाचण्यांमधून रुग्ण बाधित आढळण्याचं प्रमाण केवळ 6% आहे. याउलट आरटीपीसीआर चाचणीत बाधित होण्याचं प्रमाण 25% पेक्षा अधिक असल्याची माहिती कळते. मुंबई पालिकेच्या निकषांची पूर्तता करणाऱ्या 27 नर्सिंग होम्सना आता कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करायला पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी काल परवानगी दिली आहे. तसे त्यांनी आदेश जारी केलेत. त्यामुळे कोरोनाबाधितांना घराजवळच्या नर्सिंग होममध्ये उपचार घेणं शक्य होऊ शकेल. खासगी रुग्णालयाची दर निश्चिती आणि इतर मुद्द्यांवर गेल्या आठवड्यात आंदोलन केल्यानंतरही सरकारनं दुर्लक्ष केल्याचा याकडे आरोप होतोय. यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र यांनी सरकारला 7 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर राज्यभरातले खासगी डॉक्टर काम बंद करतील असा इशाराही काल देण्यात आला. शैक्षणिक वर्ष होऊन 3 महिने उलटलेत, पण शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेश घेतलेले विद्यार्थी अजूनही शिक्षणापासून वंचित आहेत. शुल्क परतावा त्यांना मिळाला नसल्याचं कारण सांगत या विद्यार्थ्यांना पुढच्या इयत्तेत प्रवेश द्यायला शाळांनी नकार दिलाय. कोरोनामुळे मृत्युमुखी पडल्यास एसटीतल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावरची नोकरी दिली जाईल अशी माहिती एसटी महामंडळानं दिलेली आहे. याआधी असा उपक्रम मुंबईतल्या बेस्टनं राबवला होता. झेडपीच्या राज्यभरातल्या 4 लाखांपेक्षा अधिक शिक्षकांचं वेतन रखडलंय, त्यामुळे शिक्षक वर्तुळात संताप आहे. सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांचं वेतन दर महिन्याच्या 1 तारखेला करण्याचं शासनाचं धोरण आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून झेडपीच्या प्राथमिक शिक्षकांच्या वेतनात सातत्यानं विलंब होतोय. कोरोनाची संख्या वाढते आणि वैद्यकीय उपचारांचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे दिवसाला राज्यभरात एकूण जैववैद्यकीय कचरा सप्टेंबर महिन्यात 100 टनापलीकडे पोहोचलाय. कोरोनापूर्व काळात नेहमीच्या जैववैद्यकीय कचऱ्यापेक्षा सुमारे 40 टन अधिक कचरा सध्या तयार होतोय. राज्यात ई-पासचे निर्बंध हटवल्यानंतर रोरो सेवेला शनिवार रविवारी 50% प्रतिसाद मिळालाय. सरासरी 40% प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळे पुढच्या आठवड्यापासून दररोज 2 फेऱ्या नियमितपणे सुरू करणार असल्याची माहिती प्रवक्त्यांकडून देण्यात आली. बेस्ट कर्मचाऱ्यांना ऑगस्टच्या वेतनात 1,500ची नाणी आणि 12,000ची रक्कम अशी नोटांच्या स्वरूपात देण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनानं घेतला. या संदर्भातलं परिपत्रक काल काढण्यात आलं. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार आणि विरोधकांची आज बैठक होण्याची शक्यता कमी दिसते, कारण विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज संध्याकाळी बिहारहून परतणार आहेत मुंबईत आणि त्यामुळे आज बैठक होण्याची शक्यता नाही असं कळत आहे. फडणवीस मुंबईत परतल्यावर त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर सरकार नंतर बैठकीची वेळ ठरवणार असल्याची माहिती कळते. सर्व प्रकारच्या कांद्यावर निर्यात बंदीचा निर्णय मोदी सरकारनं घेतलाय. कोविड-19च्या काळात काही महिन्यांमध्ये कांदा मोठ्या प्रमाणात निर्यात झालाय.
कांद्याच्या दरात झालेली वाढ थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. केंद्र शासनानं कांद्यावर निर्यात बंदी घातली आणि तसं प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीरही करण्यात आलं. पण कांद्यात झालेल्या दरवाढीला लगाम लावण्यासाठी केंद्रानं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे खरं, पण शेतकरी चांगलेच संतापले. राज्यात सप्टेंबर अखेर शाळा सुरू होण्याची शक्यता कमी असल्याचं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय. 9वी-10वीचे वर्ग सुरू करण्याचा विचार नाही असंही त्या म्हणाल्यात. शहर आणि ग्रामीण भागात रुग्ण वाढत आहेत. संस्थाचालक शिक्षण तज्ज्ञ यांनीही तुर्तास शाळा सुरू करण्यावर हरकत घेतल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबई विद्यापीठाच्या दूर आणि मुक्त अध्ययन संस्थेच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा 3 ऑक्टोबरपासून आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाच्या परीक्षा 8 ऑक्टोबरपासून आता ऑनलाईन पद्धतीनं घेतल्या जातील. केंद्राच्या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे देशातल्या शैक्षणिक व्यवस्थेत आमूलाग्र बदल होतील अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली आहे. तरुणाईला याचा फायदा होईल असंही ते म्हणाले. भारतीय मूल्यांचं शिक्षणातील योगदान या विषयावरच्या चर्चासत्रात काल ते बोलत होते. गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यात 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी पदवी आणि पदव्युत्तर वर्गाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासाठी गोंडवाना विद्यापीठानं काही निर्णय घेतले आहेत. तालुका आणि जिल्हा स्तरावर या परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं होणार आहेत. अनलॉक केल्यानंतर मुंबईत पुन्हा एकदा रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते आणि बेपर्वा नागरिकांमुळे कोरोनाचा धोका वाढताना आपल्याला दिसतोय. दादरच्या भाजी बाजारात जणू कोरोना हद्दपारच झालाय की काय अशा आविर्भावात नागरिक वावरतात. मुंबईसह राज्यात आजपासून माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबवली जाणार आहे. केवळ मोहीम न राहता ही लोकचळवळ व्हायला हवी आणि प्रत्येकाने या लोकचळवळीत खारीचा वाटा उचलावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. मुंबईतल्या 3 प्रभागांमध्ये कोरोनाबाधितांचा 10,000चा टप्पा पार झालाय. आर मध्य, पी उत्तर आणि के पूर्व या वॉर्ड्समध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असल्याचं समोर आलंय. बोरिवली पश्चिम विभाग कोरोनाचं नवं केंद्र बनत चाललाय. महापालिका क्षेत्रात पुन्हा एकदा म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात 500 रुग्ण आढळले तर डोंबिवलीमध्ये 295 नव्या रुग्णांचा समावेश झालाय. टाळेबंदी लागू झाल्यापासून उपाहारगृह आणि व्यायामशाळा बंद आहेत आणि ते सुरू करण्याबद्दल गांभीर्यानं विचार सुरू आहे आणि यात यांच्या प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत. 80% ऑक्सिजन कोविड सेंटर आणि हेल्थवर तसंच 20% ऑक्सिजन औद्योगिक वापरावर देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही असं पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी काल कल्याणमध्ये म्हटलंय. गडचिरोली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी होती, पण ती आता संख्या वाढते. त्यामुळे सगळ्या नियमांचा अनेक ठिकाणी फज्जा उडलेला पाहायला मिळतो. अनेक जण मास्क न घालताना फिरतात. सांगली प्रशासनानं 10 दिवसांच्या जनता कर्फ्यूचं आवाहन केलं, पण त्याला प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. जनता कर्फ्यूची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांना आता बळाचा वापर करावा लागतोय. विनाकारण विना मास्क फिरणाऱ्यांवर आता कारवाई केली जाते. चंद्रपूरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 24 तासात तब्बल 200नं वाढल्याचं कळतंय. 24 तासात 7 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय. एकूण संख्या तिथली 6,058वर पोहोचली आहे. अमरावतीतली बातमी आहे. जिल्ह्यात दिवसभरात 6 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला तर एकूण कोरोनाबाधित मृत्यूंची संख्या 204वर गेली आहे. जिल्ह्यात नवे 311 कोरोना रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात 24 तासात तब्बल 250 कोरोनाचे रुग्ण आढळलेत. 7 जणांचा कोरोनानं मृत्यू झाला. आतापर्यंत बाधितांची संख्या 12,517वर गेली आहे. नांदेडमध्ये कोरोनाचे 353 रुग्ण आढळलेत. गेल्या 24 तासात 7 जणांचा मृत्यू झाला. नांदेडमध्ये ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 3,761 तर आतापर्यंत 11,837 इथे कोरोनाबाधित आहेत. वाशिम जिल्ह्यात 72 रुग्ण आढळलेत. नवीन आणि उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. एका दिवसात 46 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची जिल्ह्यातली संख्या 2,876 पोहोचली आहे. डहाणू तालुक्यातल्या डहाणू जव्हार त्रिंबक रस्ता सोमवारपासून वाहतुकीसाठी बंद आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तशी माहिती दिली आहे. दक्षिण दिशेला असणाऱ्या 80 मीटर लांबीच्या पर्यायी मार्गाचा वापर यावेळी केला जाऊ शकतो. या भागामध्ये वीज पडून एकूण 5 नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांसह पाऊस झाला. हे डहाणू, वाडा आणि जव्हार तालुक्यात प्रत्येकी 1 आणि तलासरी तालुक्यात कुर्जे धरणाजवळ 2 तरुणांचा मृत्यू झाला. यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या आणि उर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत येत असलेल्या इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय. धरणाचे दरवाजे 50 सेंटीमीटरनं उघडण्यात आले. पुराचा धोका लक्षात घेत यवतमाळ जिल्ह्यातल्या 3 तालुक्यातल्या गावांना आणि मराठवाड्यात हिंगोली, नांदेड जिल्ह्यातल्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बातमी अमरावतीतली कोरोनाबाधितांची संख्या वाढते, त्यामुळे जिल्ह्यात 2,000 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण 1235 रुग्ण तिथे दाखल झालेत. 762 बेड अजूनही रिकामे आहेत.
तिवसा तालुक्यातल्या शेंदोळा बुद्रुक या गावालगत असलेल्या सूर्यगंगा नदीवर पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय। जिल्हा रुग्णालयात हे दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले। चंद्रपूर जिल्ह्यात सावली तालुक्यात एका बिबट्यानं उपचाराअभावी प्राण सोडल्याची घटना घडली। पाथरी जंगल परिसरात अंतरगाव टोला इथली घटना आहे। नवभारत शाळेच्या मागच्या बाजूला रस्त्यावर हा अर्धमेल्या अवस्थेत बिबट्या आढळला होता। मनमाड शहराला पाणी पुरवठा करणारं वागदर्डी धरण आता ओव्हरफ्लो झालंय आणि धरण पूर्ण भरलेलं असलं तरी नागरिकांना मात्र कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। काही राष्ट्रीय बातम्यांनंतर आपण बघणार आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते बिहारमधल्या 545 कोटींच्या 8 प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी होती आणि या अंतर्गत पाटणा शहरातल्या सांडपाणी प्रकल्पासाठी 152 कोटी आणि पेयजल योजनेसाठी 323 कोटींची योजना आहे। या व्यतिरिक्त 3 महत्त्वाच्या प्रकल्पांची पायाभरणी होती। पंतप्रधान मोदी व्हर्च्युअली या प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत। बिहारमधल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्घाटनांचा धडाका लावण्यात आला। हवामान विभागानं राजस्थानच्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आणि त्या माहितीनुसार आज काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। उदयपूर, कोटा तसंच अजमेरमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे। गुजरातमधल्या कच्छमध्ये काल 3.3 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं। भूकंपाची तीव्रता कमी होती त्यामुळे सुदैवानं कुठलीही हानी झाली नाही। पश्चिम बंगालच्या हुगलीमध्ये भाजपचे खासदार सौमित्र खान यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आंदोलन केले। भाजप कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी कारवाई केली जावी यासाठी हे आंदोलन होतं। काल या भागात भाजप कार्यकर्त्याची हत्या झाली आहे। हिमाचल प्रदेशात नव्या शिक्षण धोरणाला विरोध करण्यात आला। यासाठी शिमला येथे एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय। यावेळी नव्या शिक्षण धोरणाचा विरोधही करण्यात आला। खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कारवाईसाठी केरळ पोलिसांनी आता कडक पावलं उचलायला सुरुवात केली। मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी या कारवाईसाठी एका विशेष पोलीस दलाची स्थापना केलेली आणि हा गट खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर आता कारवाई करेल। कोलकात्यात मेट्रोच्या सेवांना कालपासून सुरुवात झाली। मेट्रोच्या स्थानकांवर सर्वांना कोरोनाच्या संकटामुळे विविध नियमांचं पालन करणं आता बंधनकारक करण्यात आलंय। मेट्रोमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं आता पालन होताना दिसतंय। दिल्लीच्या ख्याला या भागामध्ये क्षुल्लक कारणावरून दोघांची चाकूनं भोसकून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला। या प्रकरणानंतर पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलंय। रघुवीर नगरमध्ये रात्री उशिरा काल ही घटना घडली। जगातील सर्वांपर्यंत कोरोनाची लस पोहोचण्यासाठी तब्बल 5 वर्षांचा काळ लागू शकतो असं सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला यांनी म्हटलंय। संसदेचं पावसाळी अधिवेशन काल सुरू झालंय आणि तब्बल 17 खासदारांना काल कोरोना चाचणी त्यांची सकारात्मक आली। काल पहिल्याच दिवशी संसद सचिवालयामार्फत या चाचण्या काल करण्यात आल्या। यात महाराष्ट्रातल्या 4 खासदारांचा समावेश आहे आणि हे 4ही खासदार शिवसेनेचे असल्याचं कळत आहे। लोकसभेत पहिल्याच दिवशी 2 विधेयकं मंजूर झाली आहेत। राष्ट्रीय होमिओपॅथी विधेयक आणि नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन या विधेयकांना काल मंजुरी मिळाली। आग्र्यात बांधण्यात येणाऱ्या संग्रहालयाला मुघलांचं नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिल्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली। गुलामीची मानसिकता असलेल्या प्रतीकचिन्हांना नव्या उत्तर प्रदेशात काही स्थान नाही। आपल्या सगळ्यांचे नायक छत्रपती शिवाजी महाराज आहेत असंही योगी आदित्यनाथ यांनी म्हटलंय। संयुक्त राष्ट्रात चीनला पुन्हा एकदा झटका बसलाय कारण चीनवर मात करत आर्थिक आणि सामाजिक परिषदेची संस्था युनायटेड नेशन कमिशन ऑन स्टेट ऑफ वुमन या संस्थेचा सदस्य म्हणून भारताची निवड करण्यात आली आहे। पुढची बातमी हिंदी दिवस साजरा करणं ही दक्षिणेतील लोकांवर हिंदी लादण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न आहे। त्यामुळे आम्हाला हिंदी दिनात स्वारस्य नाही असं काल एच डी कुमारस्वामी यांनी म्हटलंय। हिंदी दिवस रद्द करण्याचं काल त्यांनी आवाहन केलं होतं। पुढची बातमी आपण बघतोय काही दिवसातच IPL सुरू होतंय आणि कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू आंद्रे रसेल आणि सुनील नरेन IPLसाठी UAEला रवाना झाले। कोलकाता नाईट रायडर्सनी प्रवीण तांबे यांना कोचिंग स्टाफ म्हणून संघात समाविष्ट करून घेतलं। यंदा ते IPLमध्ये खेळणार नसल्याचं कळत आहे। भारत आणि चीन यांच्यामध्ये असलेल्या सीमेवरून सध्या वाद पेटला आणि याचा सगळ्याचा परिणाम आता भारतातल्या बॅडमिंटनपटूंवर देखील होतोय कारण चीनमधल्या वस्तूंच्या आयातीवर बंदी घालण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता बॅडमिंटनसाठी लागणारं शटल जे चीनमधून आयात केलं जातं त्याची कमतरता जाणवायला सुरुवात झाली आहे।
5 वेळा विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदविरुद्धचा विजय हा कारकिर्दीतला सर्वोत्तम क्षण होता असं बुद्धिबळ ऑलिम्पियाड सुवर्णपदक विजेता भारताचा कर्णधार या संघाचा कर्णधार विदित गुजरातीनं म्हटलंय. कोरोनाच्या स्थितीमुळे 4 महिन्यांपेक्षा जास्त काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंद होतं आणि यानंतर आयसीसीनं सध्याची परिस्थिती लक्षात घेत नवीन नियम बनवून सामने खेळायला परवानगी दिली आहे. पण आता हळूहळू आंतरराष्ट्रीय क्रिकेट पूर्वपदावर यायला सज्ज झालंय. न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया या महिला संघाच्या मालिकेदरम्यान प्रेक्षकांना ठराविक प्रमाणात म्हणजे कमी संख्येत मैदानात प्रवेश दिला जाईल अशी माहिती कळतेय. नेमारसह 5 जणांना अतिरिक्त वेळेत मैदानाबाहेर काढण्यात आल्यानंतर मार्सेलनं कट्टर प्रतिस्पर्धी पॅरिस सेंट जर्मेनचा 1-0 असा पराभव केलाय. 9 वर्षातला मार्सेलचा हा परिसर सेंट जर्मेनवरचा पहिला विजय ठरलाय. क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी लडाखमध्ये होणाऱ्या फिट इंडिया अभियानात सहभाग नोंदवलेला आहे. सायकल स्पर्धेत त्यांनी काल भाग घेतला. ट्विट करत त्यांनी याबद्दलची माहिती दिली. मलायका अरोरानं तिचा मुलगा हरान खानच्या आठवणीत एक फोटो शेअर केलाय. सोमवारी इंस्टाग्रामवर तिनं फोटो शेअर केलाय आणि एक भावनिक पोस्टही तिनं शेअर केली आहे. कुंडली भाग्यमधील अभिनेता संजय गगनानी याला कोरोनाची लागण झाली आहे असं कळतंय आणि तो सध्या होम क्वारंटाईन आहे.